नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू, स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर स्वामी समर्थ महाराज यांचे 11 गुरुवार व्रत हे कसे करावे, कोणी करावे आणि का करावे, आणि 11 गुरुवार व्रताची आपण पूजा मांडणी कशी करावी, त्याच्यासोबतच उद्यापन कसं करावं, तर या संदर्भातच आज संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार व्रत हे का आपण करत असतो, तर बघा, आपली एखादी इच्छा असते. आपण संसारिक माणसं आहोत. आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे असतात, संकट असतात, विघ्न असतात. आणि त्याच्यासोबतच बघा, तुमच्या घरामध्ये जर समजा वादविवाद असतील, नवरा बायकोचं पटत नाही आहे, म्हणजे डिवोर्सपर्यंत केस गेलेले आहेत, परत संतानप्राप्ती नाही आहे, परत तुम्हाला असा जॉब नाही आहे चांगला, नाही का, तुम्ही जॉब सर्च करताय. त्याच्यासोबतच बघा, लग्न जमत नाही आहे तुमचं, लग्नाचं काही कुठं योग जुळत नाही आहे. तर अशा सगळ्या समस्या असतात आपल्याला, असंख्य कोटीचे प्रश्न असतात आपल्याला. तर त्यासाठी आपण काय करतो, तर 11 गुरुवार व्रत स्वामी महाराजांना विनवणी करतो, साकडं घालतो आणि 11 गुरुवार व्रत आपण करतो. तर असेच प्रश्न असतात आपल्याला खूप सारे. तर आपण अशा प्रश्नांची उत्तरं शोधत असतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहज भेटतात. ती म्हणजे कुठे, तर स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये. तर आपण सगळे सेवेकरी आहे ना, स्वामी समर्थ महाराजांची आपण सेवा करत असतो, मनोभावे करत असतो. आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी आपण सेवा करायचा प्रयत्न करत असतो. मग आपलीसुद्धा एखादी इच्छा असते ना, तर आपण त्यासाठी संकल्प करतो स्वामी महाराजांना आणि 11 गुरुवार व्रत हे आपण करतो. आणि अर्थात स्वामी महाराज आपली ती इच्छासुद्धा पूर्ण करतात. जर तुम्हाला संतानप्राप्ती नाही आहे, तुमचं लग्न जमत नाही आहे, तुम्हाला आता मी सांगितले तशी उदाहरणं, तर त्यासाठी तुम्ही संकल्प करून सेवा सुरू करू शकता 11 गुरुवार व्रताची. तर इच्छापूर्तीसाठी अतिशय खूप महत्त्वाची ही सेवा आहे. आणि जी व्यक्ती सेवा करते, 11 गुरुवार व्रत करते, तिची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही, इच्छा तिची पूर्णच होते. तर आपण जाणून घेऊया की आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार व्रत हे कसे करायचे आहे आणि कोणी करायचे आहे आणि त्याची पूजा मांडणी काय, मी तुम्हाला सगळं सांगते आता. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे कसं तुमचे काही प्रश्न असेल तर त्याची उत्तरं तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटून जाते. तर आता सर्वात प्रथम आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार व्रत हे करायचे आहेत. जर तुम्ही कधी केले नसेल, पहिल्यांदा तुम्हाला करायचं असेल, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते मी. बघा, आता जे करतात त्यांना माहीत आहे. तर आता आपण सगळे सेवेकरी आहे ना, स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार व्रत हे करत असतो नित्यनेमाने. आपल्याला काही एखादी इच्छा असली छोटी मोठी तर आपण लगेच संकल्प करतो, सेवा करतो आणि आपली ती इच्छा पूर्णसुद्धा होते. पण बघा, बरेच असे असतात, आता काही जणांचं असं होतं ना, संकल्प करतात, 11 गुरुवार व्रत करतात, त्या व्रतामध्ये 11 गुरुवारमध्ये त्यांचं काही चुकत नाही, सगळं व्यवस्थित होतं, तरी पण त्यांना काही अनुभव येत नाही, प्रचिती येत नाही. पण नंतर त्यांना येते 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, असं सुद्धा होतं. आणि बऱ्याच जणांचं असं पण होतं, पहिल्याच गुरुवारी किंवा दुसऱ्या गुरुवारी लगेच त्यांना अनुभव येतो, प्रचिती येतो आणि त्यांची इच्छा, जी संकल्प कशासाठी केला होता, तर ती इच्छा त्यांचीसुद्धा पूर्ण झालेली असते, असं असतं. आणि काही जणांचं असं होतं, 4 गुरुवार झाले, 5 झाले किंवा 7 झाले, तर 8व्याच गुरुवारी किंवा 9व्याच गुरुवारी त्यांना अनुभव येतो, त्यांची इच्छा जी असते तर ती पूर्ण होते. आणि काही जणांना अनुभवसुद्धा येत नाही. 11 गुरुवार केले, एकदा केले, 2दा केले, 3दा केले तरी नाहीत. पण कसं असतं ना, कुठेतरी स्वामी महाराजांनी चांगलं ठेवलेलं असतं पुढे जाऊन. जर ती गोष्ट तुमच्या नशिबात जर नसेल तर स्वामी महाराज तुम्हाला ते देणार नाही. मग तुम्ही किती हट्ट केला, तुम्ही किती संकल्प केले, किती सेवा केली, तुमच्या जर नशिबात ती गोष्ट नसेल, त्या गोष्टीमुळे जर तुम्हाला एखादा काही त्रास होणार असेल तर ती गोष्ट तुमच्या नशिबात नाही भेटणार तुम्हाला. आता 11 गुरुवार व्रतासाठी आपल्याला अशी कोणती तयारी करावी लागते, काय करावं लागतं ते तुम्हाला सांगते. तर बघा, आपल्याला 11 गुरुवार व्रतासाठी काही करावं लागत नाही. अगदी मनोभावे, पूर्ण मनाच्या अंतःकरणेने, श्रद्धेने आपण सेवा करायची स्वामी समर्थ महाराजांची. तर आता 11 गुरुवार व्रताची पूजा मांडणीसुद्धा आपल्याला करायची, तर ती कशी करायची ते सुद्धा तुम्हाला सांगते. पण प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये स्किप करू नका. तुम्हाला आधीच सांगते मी, परत तुम्ही मला कमेंट कराल की ताई हे कसं आणि ते कसं. तर बघा, तर या 11 गुरुवार व्रतासाठी तुम्हाला ही पोथी लागणार आहे, आपला स्वामी चरित्रसारामृत ग्रंथ. तर अतिशय खूप प्रभावी आणि लगेच चमत्कार दाखवणारा ग्रंथ तर हा आहे स्वामी चरित्रसारामृत ग्रंथ. आता जे सेवेकरी करतात त्यांना माहीत आहे की स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ किती दिव्य अनुभव देणारा, किती दिव्य प्रचिती देणारा हा ग्रंथ आहे. तर जे सेवेकरी करतात सेवा, त्यांना माहीत आहे की स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ, त्याच्यामध्ये किती अध्याय आहेत आणि त्याच्यामध्ये काय स्वामी समर्थ महाराजांच्या लीलांचे वर्णन केलेलं आहे, हे सगळं माहीत आहे. पण बघा, जे नवीन आहेत त्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी मी सांगते.
तर हा असा ग्रंथ आहे ना, तर हा आपल्या दिंडोरी प्रणित मार्गामधला आहे आणि हा आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल। तुमच्या घराजवळ जर कुठे केंद्र असेल स्वामी समर्थ महाराजांचं, मठ असेल, मंदिर असेल, तर तुम्ही तिथे आहे ना चौकशी करा, तुम्हाला भेटून जाईल हा ग्रंथ। जर तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर तुम्हाला हा असा आणायचा आहे। तर हा कितीला आहे ते सांगते तुम्हाला। तर बघा 42 रुपयाला आहे, काही जास्त महाग नाही आहे, फक्त 42 रुपयाला आहे, 42 रुपीज। तर हा तुम्हाला असा आणायचा आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे। तर तुमची एखादी इच्छा असेल, तुम्ही कधी केलं नाही 11 गुरुवार व्रत स्वामी समर्थ महाराजांचं, तर मी सांगते म्हणून तुम्ही करून बघा। तुम्ही जर एकदा केलं ना, तुम्ही सारखं करणार, हा माझा विश्वास आहे, माझा अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते। असं असताना बघा, काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्यापेक्षा आहे ना, त्या गोष्टी तुम्ही करा, सुरुवात करा करायला। बघा, इतक्या आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा इतक्या चांगल्या असतात, खूप प्रभावी असतात आणि अनुभव आल्याशिवाय आपल्या भक्तांना राहत नाही। तर तुम्ही आहे ना सगळ्या सेवा करत जावा। तर तुम्हाला सांगते बघा, तुम्ही कधी करत नसाल स्वामी समर्थ महाराजांच्या कोणत्या सेवा, तर करायला सुरुवात करा आणि तुम्ही सुद्धा छान छान अनुभव घ्या आणि तुम्ही इतर जणांना सुद्धा सांगा आणि आपल्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सुद्धा मला सांगत जावं की ताई आम्ही ही सेवा केली, आम्हाला अनुभव आला। ज्यावेळेस तुम्ही कमेंट करता छान छान, तुम्ही प्रेम दाखवता तुमचं किती आहे माझ्यावर ते, परत तुमच्या अशा कमेंट्स येतात छान, तर ते मला वाचायला पण छान वाटतात आणि पाहूनही असा आनंद होतो। आणि मी सुद्धा स्वामी महाराजांना सांगते की स्वामी महाराज आपल्या परिवारामध्ये जास्तीत जास्त सेवेकरी आता घडत आहे, तर आपल्या परिवारामध्ये ना जास्तीत जास्त सेवेकरी मला सुद्धा घडवायच्या आहेत आणि स्वामी महाराज नक्कीच ही इच्छा माझी पूर्ण करणार, मला माहीत आहे। मला सांगते मी की आपल्याला 11 गुरुवार व्रताला सुरुवात कशी करायची आहे। तर बघा, आता समजा उद्या गुरुवार आहे आणि आज बुधवार आहे, तर आजच तुम्हाला काय करायचं आहे, तर एक नारळ घ्यायचा आहे आणि खडीसाखर घ्यायची थोडीशी आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये, मठामध्ये तुम्ही जायचं आहे, किंवा जरी तुमच्या घराजवळ केंद्र नसेल, मठ नसेल, तर तुम्ही आपल्या दत्त मंदिरामध्ये तुम्ही जिथं जाल तिथं तुम्हाला नारळ खडीसाखर ठेवायचं आहे आणि त्यांना साकडं घालायचे, विनवण्या करायचे। तर तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे, प्रार्थना करायची की हे स्वामी महाराज, स्वामी आई, माझी ही इच्छा आहे तर ती माझी पूर्ण होऊ द्या आणि माझे हे जे 11 गुरुवार व्रत मी करणार आहे, तर त्या 11 गुरुवार व्रतामध्ये कोणतेही अडथळे, अडचणी, संकट येऊन देऊ नका, हे 11 गुरुवार माझे निर्विघ्नपणे पूर्ण पार पडू द्या, असं तुम्हाला त्यांना सांगायचं आहे आणि घरी यायचं आहे तुम्हाला। तर असं तुम्हाला बुधवारी करायचं आहे आदल्या दिवशी, आणि जरी आदल्या दिवशी जमलं नाही तर ज्या दिवशी तुम्ही गुरुवारी करणार आहेत त्या दिवशी जरी सकाळी जाऊन केलं आणि नंतर आल्यावर जरी पूजा मांडणी केली, सेवा केली तरी चालेल, असं केलं तरी म्हणजे तुमच्या याच्यानुसार बघा, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता तुमच्या वेळेनुसार। आणि तुम्हाला आता सांगते काय करायचं, तर बघा आता पहिलंच व्रत आहे, पहिलंच गुरुवार आहे, तर तुम्हाला काय करायचं, तर तुमचं घरसुद्धा स्वच्छ करायचं आहे। आता आपण ते करतच असतो, दर गुरुवारी आपण हळदीचं लेपन करत असतो, रांगोळी काढत असतो, ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे। आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे, देवांना आंघोळ पूर्ण घालायची आहे, अभिषेक करायचा आहे, आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर, दत्तगुरूंच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपला अभिषेक वगैरे सगळं झाल्यावर आपल्याला आपली नित्यसेवा जी आहे, नित्यनेमाने आपण करतो दररोज, तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे। नंतर आपण आपल्या पूजेला सुरुवात करायची। आणि आता तुम्हाला सांगते की आपल्याला पूजा मांडणी कशी करायची। आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असणार आहे की पूजा मांडणी कशी केलेली आहे मी, सेम तुम्हाला अशीच करायची, याच्यापेक्षा सुंदर तुम्ही केली तर अतिशय उत्तमच आहे। तर बघा तुम्हाला आता सांगते मी, तुम्हाला एक चौरंग घ्यायचं आहे किंवा पाट घ्या तुम्ही, आणि तुम्ही जिथे पूजा मांडणार आहे तिथं तुम्हाला स्वच्छ ती जागा पुसून घ्यायची आहे, गोमूत्र शिंपडायचं आहे आणि तुम्हाला तिथं चौरंग किंवा पाट ठेवायचं आहे, एखादं वस्त्र तुम्ही त्याच्यावर टाकायचं आहे आणि तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असणं खूप गरजेचं आहे। बघा तुम्हाला आधीच सांगते मी, कारण आपण ज्या देवतांची सेवा करतो, पूजा करतो, त्यांचं अधिष्ठान आपल्या घरात असणं खूप गरजेचं असतं। त्यामुळे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असा लागणार आहे एक। तुमच्याकडे जर फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही तिथं ठेवायची आहे आणि तुम्हाला तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्या फोटोला सुद्धा तुम्हाला अष्टगंध वगैरे लावायचं आहे, अक्षदा अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं, हार घालायचे तुम्ही आणि हिनातर सुद्धा तुम्ही लावायचा आहे। आणि मूर्ती जर असेल तर मूर्तीला सुद्धा तुम्हाला असंच करायचं आहे, अभिषेक करूनच तुम्ही मूर्तीची स्थापना करायची आपल्या पूजेच्या ठिकाणी, असं करायचं आहे तुम्ही। आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक नारळ सुद्धा ठेवायचा आहे, खडीसाखर ठेवायचे, पाणी ठेवायचे स्वामी महाराजांना पिण्यासाठी, आणि जर तुमच्याकडे एखादं फळ असेल तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता। आणि आपला हा जो ग्रंथ आहे ना, स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ, तर हा सुद्धा आपल्याला तिथंच ठेवायचं आहे, पूजा करणार आहे तिथं। आणि आपली जी माळ असते जपमाळ, ती सुद्धा तुम्हाला तिथंच ठेवायची आहे। तर अशी तुम्हाला एकदम साधी सोपी पूजा मांडणी करून घ्यायची। नंतर बघा सुरुवातीला तुम्हाला दिवा आधी लावून घ्यायचा आहे, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। बघा दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कोणतीही पूजा आपण केलेली देवापर्यंत पोहोचत नसते, त्यामुळं आधी तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे, नंतर पूजेला सुरुवात करायची। आता असं नाही की आता देवघराच्या बाजूलाच तुम्ही करणार आहे पूजा मांडणी, तर देवघरामध्ये दिवा लावलेला आहे त्यामुळे इथं लावायचं नाही। तर बघा असं करायचं नाही, कारण आपल्या देवघरामधला देव वेगळा आला आणि आपण जिथं पूजा मांडणी करणार
तिथं तो दिवा आपण वेगळा प्रज्वलित करणार आहोत। त्यामुळे तुम्हाला इथं वेगळा लावायचा आणि देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो तो आपला दररोजचा असतो, त्याचा काही विषय नसतो या पूजेमध्ये। तर तुम्हाला धूपदीप लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि तुम्हाला छोटीशी रांगोळीसुद्धा काढायची आहे। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला शक्य होईल तशी तुम्ही पूजा करू शकता। तुम्हाला फक्त मी आता सांगितलं की पूजा मांडणी कशी करायची आणि जर तुम्हाला व्हिडिओ तो बघायचा असेल पूजा मांडणीचा तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तर आता ही झाली आपली पूजा मांडणी करून। आता तुम्हाला सांगते काय करायचं, तर तुम्हाला संकल्प करायचा आहे। तर संकल्प करूनच तुम्ही बघा, एखादी तुमची इच्छा असेल तर तुम्ही संकल्प केला तरच तुमची ती इच्छा पूर्ण होणार। 11 गुरुवार व्रतामध्ये तुमची इच्छा पूर्ण होणारच, फक्त तुम्ही संकल्प करा। संकल्प करायचा नाही, असं करायचं नाही, संकल्प करूनच कोणतीही सेवा केल्याचं आपल्याला फळ भेटत असतं। तर आता संकल्प कसा करायचा आहे तर या संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही चेक करा। तरी तुम्हाला आता सांगते बघा, सुरुवातीला तुम्हाला काय करायचं, एक डिश घ्यायचे, पाणी घ्यायचे थोडंसं आणि हातामध्ये पाणी घ्यायचं, अक्षते घ्यायचं, फूल असेल तर फूल घ्यायचं तुम्ही। तर तुमचं असं नाव तुम्ही सांगायचं आहे, गोत्र तुम्ही सांगायचं आहे आणि तुमची एखादी इच्छा आहे तर त्यासाठी तुम्ही संकल्प करताय असं तुम्हाला सांगायचं आहे आणि तो संकल्प तुम्हाला सोडायचा आहे। तर संकल्प करणं आणि सोडणं बघा एकाच दिवशी होतं। आता बरेच जणांना असं वाटतं की संकल्प आम्ही पहिल्या दिवशी केला आणि शेवटच्या दिवशी आम्ही सोडतो, म्हणजे त्यांचा असा गैरसमज असतो। बघा तुम्हाला सांगते, संकल्प कधीही आपण कोणत्या सेवेसाठी जर केला तर तो पहिल्याच दिवशी होतो। संकल्प करणं आणि सोडणं हा एकदाच होतो, परत आपल्याला संकल्प करायची गरज नसते। आणि ज्यावेळेस आपण स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आपण जातो खडीसाखर नारळ ठेवायला, तर तो आपला संकल्प नसतो, तर आपण ती साकडं त्यांना घालत असतो जाऊन, असं असतं। तर घरी आपण संकल्प सोडत असतो। आता तुम्हाला मी सांगितलं तर तो संकल्प आहे, तर तुम्हाला समजलं असलं आणि बघा जरी नसेल समजलं तर बघा मी तुम्हाला आता दाखवते मी कशी करते। तर बघा तुम्हाला सांगितलं आता की तुम्हाला पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, हातामध्ये पाणी घेतलं, अक्षता घेतल्या, फुल घेतलं। तर आता बघा मी कशी बोलते तसं तुम्हाला बोलायचं आहे। तर मी स्मिता, मी काश्यप गोत्राची आहे, मी एक स्वामी सेवेकरी आहे आणि मी नोकरीसाठी, मला चांगली नोकरी मिळण्यासाठी मी स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार व्रत हे करत आहे। तर हे माझे 11 गुरुवार व्रत निर्विघ्नपणे पूर्ण पार पडू द्या, कोणतेही अडथळे याच्यामध्ये येऊन देऊ नका, असं तुम्हाला बोलायचं आहे। आणि हा जो संकल्प आहे तर हा तुम्हाला असा सोडायचा आहे। तर हा झाला संकल्प करणं आणि सोडणं हे एकदाच होतं। असा संकल्प सोडल्यावर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा प्रार्थना करायची मनोमन की स्वामी महाराज माझे पूर्ण व्यवस्थित होऊ द्या 11 गुरुवार, असं तुम्हाला सांगायचं आहे। हा झाला संकल्प करणं, अगदी साधं सोपं आहे, काही अवघड नाही आहे। आता जे नवीन असतात सेवेमध्ये त्यांना तर प्रश्न पडतातच, साहजिकच आहे, पण म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्हाला असं करायचं आहे। आता हेच तुमचं झालं, आता पूजा मांडणी झाली, संकल्प झाला, तर आता तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे। तर सेवेला सुरुवात तुम्ही कशी करणार, तर बघा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळी जपायच्या आहेत। 11 माळी जप बघा नित्यनेमाने तुम्हाला 11 गुरुवार 11 माळी जप करायच्याच आहेत। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षटाक्षरी मंत्राचे तुम्हाला माळ अशा जपायच्या आहेत। आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा जो ग्रंथ आहे स्वामी चरितामृत, हा ग्रंथ तुम्हाला पूर्ण वाचन करायचं आहे। याच्यामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत। आता तुम्हाला दाखवते किती छोटे छोटे अध्याय आहेत, तुम्ही सहज वाचन करू शकता। बघा तुम्हाला दाखवते मी, हा आहे पहिला अध्याय, इथून स्टार्ट होतो, हा आहे पहिला अध्याय आणि बघा इथे संपतो, हा दुसरा अध्याय चालू होतो आणि इथे संपतो, हा तिसरा चालू होतो आणि हा इथे संपतो, इथं चौथा, म्हणजे बघा किती छोटे छोटे अध्याय आहेत। आता जे नवीन सेवेकरी असतात ना तर त्यांना आहे ना बघा 1.5 ते पावणे 2 तास लागतो, 1.5 तास किंवा पावणे 2 तास लागतो, म्हणजे लागतोच। आणि जे रेग्युलर करतात ना जुने सेवेकरी आहे तर त्यांना काही नाही, फक्त पाऊण तास लागतो, 1 तास लागतो, असं असतात। याच्यामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत आणि हा तुम्हाला पूर्ण ग्रंथ पठण करायचा आहे। आणि शक्यतो तुम्हाला सांगते की तुम्ही ना एका बैठकीतच वाचायचा प्रयत्न करा। समजा तुमचं लहान बाळ आहे किंवा तुम्हाला असं काही कारणास्तव शक्य नाही एका बैठकीतच करणं, तर तुम्ही काय करायचं अशा वेळेस, तुम्ही सकाळी पठण करा थोडेसे अध्याय याच्यामधले आणि थोडे अध्याय जरी तुम्ही संध्याकाळी केले ना तरी चालेल। फक्त तुम्हाला सांगते दुपारी 12 ते 12:30 मध्ये तुम्हाला ही सेवा करायची नाही, कारण त्यावेळेस दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो। त्यामुळे आपण 12 ते 12:30 मध्ये दुपारी त्या वेळेमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची कोणती सेवा करत नसतो। तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे। तर हा असा ग्रंथ तुम्हाला पूर्ण पठण करायचं आहे गुरुवारी। ज्यावेळेस आपण पूर्ण हा ग्रंथ वाचतो, एक पाठ आपलं होतं, त्यावेळेस आपलं एक पारायण होतं। तर पहिल्या गुरुवारी तुमचं एक पारायण पूर्ण होईल आणि दुसऱ्या गुरुवारी तुमचं 2 पारायण होईल, तिसऱ्या गुरुवारी 3, म्हणजे विचार करा तुमचं 11 गुरुवार 11 पारायण तुमच्याकडनं होणार आहे। म्हणजे किती अतिशय महत्त्वाची ही सेवा आहे। आणि त्याच्यासोबतच तुम्हाला मी सांगितलं की काय करायचं, 11 माळी जप करायचे, हा ग्रंथ पठण करायचा आणि तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य शक्य करतील स्वामी, हा असा मंत्र आहे।
म्हणजे हा असं एवढाच नाही आहे, अजून आहे थोडासा पुढे, तर तुम्हाला माहीतच असणार आहे. तर असा हा तुम्हाला बोलायचा आहे 11 वेळा न चुकता. बघा आता ही झाली आपली सेवा. आता तुम्हाला मी त्याचे नियम सांगते. बघा नियम अटी काय आहेत, तर बघा याचे नियम अटी जास्त काहीच नाही. फक्त तुम्हाला मद्यपान मांसाहार वर्ज्य करायचं आहे. मांसाहार करायचाच नाही तुम्ही, एवढं लक्षात घ्या. जी व्यक्ती सेवा करते तिने मांसाहार करायचा नाही. आणि या सेवेला तुम्हाला सांगते मी 3 ते 3.5 महिने आपल्याला लागणार आहेत. आता जे दादा करणार आहेत त्यांना काही नाही, 3 महिन्यामध्ये त्यांचं होऊन जाईल. पण बघा ज्या ताई करणार आहेत, आता आपल्या महिलांचा मासिक धर्म असतो, मध्येच सुताक विठळ काही आपले प्रॉब्लेम येतात ना, त्यामुळे तुम्हाला सांगते की 3-3.5 महिने तुम्ही पकडायचे आणि सेवेला सुरुवात करायची. 3-3.5 महिने तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचं आहे पूर्णपणे. मद्यपान मांसाहार वर्ज्य करायचं आहे, खायचंच नाही अजिबात. तर तुम्ही असा विचार केला आता मी फक्त दररोज खाते, फक्त गुरुवारी मी खात नाही. बघा सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर या 11 गुरुवार व्रतामध्ये जर मांसाहार तुम्ही मद्यपान तुम्ही जर केलं तर बघा त्या सेवेचं तुम्हाला काही फळ भेटणार नाही. सगळी सेवा तुमची वाया जाणार. परत तुम्ही विचार कराल की मी संकल्प केला, सेवा केली, सगळं झालं तरी मला माझी इच्छा पूर्ण का झाली नाही, असं तुम्ही विचार कराल. कारण बघा या 11 गुरुवार व्रतामध्ये आपलीसुद्धा काही चूक आपल्याकडनं होता कामा नये. त्यामुळे तुम्हाला सांगते परांना तुम्हाला वर्ज्य करायचं आहे, कोणाच्या घरी खायचं नाही प्यायचं नाही आणि मांसाहार मद्यपान वर्ज्य करायचं आहे. आणि तुम्हाला सांगते ब्रह्मचर्य तुम्हाला शक्यतो पाळायची गरज नाही. फक्त तुम्ही गुरुवारी सेवा करणार आहे तर तुम्हाला गुरुवारी ब्रह्मचर्य पाळायचे आहे, असं तुम्हाला करायचं आहे. तर याची नियम अटी काहीच नाही. बघा आपण ज्यावेळेस पारायण करतो गुरुचरित्राचं त्यावेळेस आपल्याला नियम अटीसहित सगळं आपल्याला पाळावं लागतं. पण फक्त ही एकच अशी सेवा आहे स्वामी समर्थ महाराजांची, तर त्या ग्रंथाची आपल्याला स्वामी चरितामृत या ग्रंथाचा आपल्याला काही नियम वगैरे नसतात. असं असतं, अगदी साधी सोपी पूजा आहे, सेवा आहे, तुम्ही करा. तुमची एखादी इच्छा असेल, काही मनोकामना तुमची असेल तर सगळं काही तुमची इच्छा पूर्ण होणार. आणि बघा तुम्हाला सांगते तुम्ही या व्रताचं म्हणजे 11 गुरुवार व्रत तुम्ही करणार आहे तर या व्रताचं तुम्हाला उपवास वगैरे काही करायची गरज नाही. जर तुमची इच्छा असेल ना, तुम्हाला करायचं आहे ना, तर तुम्ही करू शकता. पण बघा तुमचं लहान बाळ आहे किंवा तुम्हाला काही शक्य नसेल, काही कारणास्तव, तर तुम्ही उपवास जरी नाही केला तरी चालेल. फक्त तुम्ही सेवा करा, सेवेला महत्त्व आहे. तर स्वामी महाराज बघत नाही की तुम्ही उपवास केला आहे, तुम्ही उपाशी आहात, त्याच्यासोबतच तुम्ही पूजा मांडणी कशी केली आहे ते बघत नाही. फक्त त्यांना सेवा महत्त्वाची आहे. तुम्ही उपवास करा नका करू, पूजा मांडणी करा नका करू, फक्त तुम्ही सेवा करा, सेवेला महत्त्व आहे. आणि बघा तुम्ही आता विचार कराल की आता आम्हाला 11 गुरुवार व्रत करायचे आहे तर कोणत्या महिन्यापासून कोणत्या गुरुवारपासून करू, तर बघा असं काही नाही, तुम्ही कधीही करू शकता. मनात येणार ना तेव्हा करायला सुरुवात करा. तर समजा आहे ना तुम्ही असा विचार केला ना की आता आज बुधवार आहे आणि उद्या गुरुवार आहे, तर उद्या मी सकाळी उठते आणि माझ्या 11 गुरुवार व्रताला मी सुरुवात करते, असं तुम्ही जरी विचार केला किंवा जरी तुम्ही गुरुवारी सकाळीच उठले आणि लगेच विचार केला की मी आज करतेच, तरी तुम्ही करू शकता इझिली. असं काहीच नाही, कारण स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी कोणताही वेळ काळ नियम असं काहीच नाही. तुम्ही कधीही मनात आलं का करू शकता. आणि तुम्हाला 11 गुरुवार व्रत करायचे आहेत पण तुम्हाला वेळच नाही, तुम्ही जॉबला जाते किंवा तुमचं लहान बाळ आहे, तुम्हाला काही कारणास्तव म्हणजे शक्य नाही, म्हणजे तुम्ही काय करायचं मग थोडी थोडी सेवा करायची. सांगते तुम्ही 11 गुरुवार व्रत हे कराच आणि अनुभव घ्या त्या सेवेचा, कारण ही खूप प्रभावी आहे. मी स्वतः केले म्हणून मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही कधी केली नसेल अशी सेवा सुंदर तर तुम्ही करायला सुरुवात करा. आणि बघा तर तुम्हाला आता सांगते, तर तुम्ही गुरुवारी काय करायचं, तर तुम्ही व्रताला सुरुवात केली तर तुम्हाला काय करायचं, तुम्ही सकाळी येणं या ग्रंथाचं पूर्ण हा एक ग्रंथ वाचायचा, असं करायचं. आणि तुम्हाला दुपारी म्हणजे 12 ते 12:30 नाही सांगत मी, 4-1 वाजता तुम्ही काय करायचं, 4-5 वाजता तुम्ही 11 माळी जप करून घ्यायच्या, असं करायचं. आणि तुम्ही संध्याकाळी 8-9 वाजता काय करायचं, 8-9 नाही तर 10 वाजता तुम्ही काय करायचं, तारक मंत्र आपला 11 वेळा बोलून घ्यायचं. म्हणजे काय होईल, पूर्ण गुरुवारची जी सेवा आहे तर ती तुमची होऊन जाईल, असं होईल. आणि ज्या ताई घरी असतात त्यांना काय नाही, त्या एका बैठकीत म्हणलं तरी सेवा करू शकतात. या दिवशी गुरुवार आहे तर तुम्हाला नैवेद्यसुद्धा दाखवायचे स्वामी महाराजांना, तर तुम्ही जो काही स्वयंपाक कराल त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी गोड करायचं आणि स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचं, असं तुम्हाला करायचं. आणि तुम्हाला 2 टाईम आरतीसुद्धा करायची. बघा सकाळी आरती करायची आणि संध्याकाळी आरती करायची, कारण आपण 11 गुरुवार व्रत करणार आहोत त्यामुळे आपल्याला 2 टाईम आरती करायचीच असते. तर आपल्याला 11 गुरुवार व्रताचं उद्यापन कसं करायचं, तर बघा काही नाही, अतिशय साधी सोपी. आपण जसं 11 गुरुवारी म्हणजे 10 गुरुवारी जसं आपण पूजा मांडणी केली तशी आपल्याला 11व्या गुरुवारी शेवटच्या गुरुवारीसुद्धा पूजा मांडणी करायची, सेम तशीच सेवासुद्धा सेम करायची, काही वेगळं नाही. आणि तुम्हाला काय करायचे, तुम्हाला 11 मुलं जेवू घालायचे आहेत, 11 मुलं तुम्हाला जेवू घालायचे आहेत, विसरू नका. आणि जरी 11 मुलं जेवू घालणं शक्य नसेल तर तुम्ही आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सुद्धा जाऊन तिथं काहीतरी असं दान देऊ शकता. ज्या दिवशी तुमचं उद्यापन आहे त्या दिवशी तुम्ही गरजू लोकांना, गरीब लोकांना सुद्धा तुम्ही दान करू शकता, असं तुम्हाला करायचं आहे. म्हणजे तुम्हाला पिवळी वस्तूच दान करायची आहे. तुम्ही केळी दान करू शकता किंवा पेढे दान करा किंवा जिलेबी दान करा पिवळी, म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही दान करा. तर आता तुम्हाला समजलं असेल की कशी पूजा मांडणी करायची, कशी सेवा करायची, कसं उत्तर पूजा करायची, सगळं काही साधं सोपं आहे, काही अवघड नाही आहे.
आणि जरी तुम्हाला काही शंका असेल, थोडीफार काही प्रश्न असेल, तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. तर व्हिडिओ आता खूप मोठा झालेला आहे. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच होता. अतिशय महत्त्वाची माहिती होती. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा तरी आपला, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच समजते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.